नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 4 आपत्ती व्यवस्थापन या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर आपत्ती म्हणजे काय? तर आपत्ती म्हणजे संकटे. तर सर्व सजीवांना जीवन जगताना अनेक अचानक येणाऱ्या संकटांना सामोरे जावे लागते. आता ही संकट कुठली असतात? ही संकट नैसर्गिक असतात किंवा मानव निर्मित असतात. तर अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक व सामाजिक हानी होते. त्याला आपत्ती असे म्हणतात. आता ही काही चित्र दिलेली आहेत. तर ह्या चित्रातील प्रसंग कोणते आहेत? म्हणजे काय, कुठे वणवा लागलेला आहे. वणवा म्हणजे काय? तर जंगलामध्ये आग. महापुराचं चित्र आहे, सुनामीचं चित्र आहे. अशा अनेक नैसर्गिक आपत्त्या आहेत. कुठल्या आहेत? तर जसे की भूकंप, वादळं, महापूर, ज्वालामुखी, वणवा इत्यादी नैसर्गिक म्हणजे आपत्ती आहेत. आता ह्या आपत्तीचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर ह्या असे प्रसंग जेव्हा तुम्ही म्हणजे घडलेले आहेत, मग आपली जबाबदारी काय आहे? आपण काय करू शकतो अशा परिस्थितीमध्ये? आपण तर जबाबदार नागरिक आहोत. मग जबाबदार नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य आहे? तर असे प्रसंग जिथे घडतात तिथल्या लोकांना आर्थिक मदतीसाठी आपण निधी जमवायला पाहिजे. पुन्हा शासन आणि लोक आणि काही संस्था अशा ठिकाणी मदत कामं करतात. मग आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. हे असे प्रसंग का घडतात? कशामुळे घडतात? ह्याचे आपण उपाय शोधले पाहिजेत. तर आता तुम्हाला माहिती आहे का, हे असे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा एखादा प्रसंग असा जेव्हा कधी कुठे भूकंप येतो किंवा कधी महापूर येतो, तर गावं उद्ध्वस्त होतात आणि त्यामुळे अनेकांचे संसार पण उद्ध्वस्त होतात. आणि कशामुळे आता होतात? त्याचे मुख्य कारण काय माहिती आहेत का? ते पर्यावरणाचा होणारा असमतोल आणि मानवाकडून निसर्गाची हानी होते. त्यामुळे हे असे प्रसंग आता वारंवार उद्भवू लागलेले आहेत. तर काही घटना घडलेल्या आहेत. काही म्हणजे जिथे कुठे पहिला भूकंप घडलेला आहे, महापूर आलेले आहेत. आपण त्यांची आता थोडक्यात माहिती पाहूया. तर 1993 साली लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात तीव्र भूकंप आला होता. तुम्हाला माहिती नसेल, तेव्हा तुमचा जन्मसुद्धा झाला नसेल, पण तुम्ही तुमच्या आईबाबांनी किंवा तुम्ही कोणाकडून तरी ऐकलं असेल किंवा तुमच्या वाचनात तरी आलं असेल की लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात तीव्र भूकंप आल्याने हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. आणि जुलै 2005 मध्ये मुंबईमध्ये मुसळधार पावसाने मुठा नदीचे पाणी तुंबल्याने महापूर येऊन लोकांचे बळी गेले होते. परत जुलै 2014 मध्ये काय झालं होतं? तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यात माळीण हे गाव आहे आणि तिथे दरड कोसळल्याने डोळ्या देखत ते अखंड गाव उद्ध्वस्त झालं होतं. तर कसं होतं? ते डोंगरकडा कोसळल्याने माती, दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडून बळी गेली होती. अनेक माणसं त्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आणि मग मृत्युमुखी पडली आणि बरीचशी काही जखमी सुद्धा झाली होती. आणि नोव्हेंबर 2015 मध्ये तामिळनाडूमध्ये खूप अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिवृष्टीने अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. आत्ताच तुम्हाला माहिती आहे का, 1 जून 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं होतं. ह्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा म्हणजे सगळ्यात जास्त निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कुठे लागला? तर कोकणामध्ये काय झालं? तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा, रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या जिल्ह्यांमध्ये अतिशय नुकसान झाले या निसर्ग चक्रीवादळामुळे. रायगड जिल्ह्यात तर अनेकांच्या वाड्या म्हणजे काय? तिथे जर नारळी पोपळ्याची बाग असते त्याला तिथे काय म्हणतात? वाड्या म्हणतात. तर त्या अखंड बागा नष्ट झाल्या म्हणजे तिथली सगळी झाडे पूर्ण मुळासकट पडली. इतका जोराचा वारा तिथे वाहत होता. अनेक घरांवरचे छपरे उडाली, पत्रे उडाले, घरांवर आंब्याची झाडं पडली, काही कोणाच्या घरांवर नारळाची झाडं पडली आणि तिथे विजेचे खांब पडून 1 महिना तिथे वीज नव्हती. म्हणजे 1 महिना त्या लोकांनी विजेशिवाय काढला. म्हणजे किती भयानक नैसर्गिक परिस्थिती येते. म्हणजे मानवाने कितीही प्रयत्न केला तरी पण तो निसर्गाची बरोबरी करू शकत नाही. कळलं का? आता आपत्ती हे आपल्याला काही सांगून येतात का?
नाही ना, की मी आता येणार आहे भूकंप असा येतो का कधी, की उद्या भूकंप येणार आहे, उद्या असं येत नाही. तर काय होतं, तर आपत्ती कधी काळ वेळ बघून येत नाहीत. आता तुम्ही जरा मला सांगा, की तुम्ही शाळेत येताना किंवा शाळेत असताना तुमच्यावर पण काही आपत्ती येऊ शकतात. कोणत्या कोणत्या आपत्ती येऊ शकतात तुमच्यावर? तर आग लागू शकते, कुठे शाळेत पण आग लागू शकते किंवा तुम्ही रस्त्यावर येताना आग लागू शकते, रस्त्याने येताना अपघात घडू शकतात, शाळेत असताना शाळेचे छत किंवा भिंती कोसळू शकतात. मग या आपत्तीचे निवारण करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर अग्निशामक साहित्य शाळेत असायला पाहिजे. चालताना वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. छतांची आणि भिंतींची वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे. आता आपत्ती कशामुळे येतात आणि त्या कशा स्वरूपाच्या असतात ते आपण पाहूयात. आता आपत्ती कशामुळे येतात, तर अतिवृष्टीमुळे येणारा महापूर, भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी इत्यादी स्वरूपात आपत्ती येतात. जंगलांना अचानक लागणारी आग म्हणजेच वणवा या स्वरूपात आपत्ती येते. वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता, म्हणजेच काय तर अपघात होतात, पाणी टंचाई अशा आपत्ती येतात. बेसुमारात प्रमाणात होणारी बांधकामे, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, यातून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघाती इत्यादी याच्यामुळे अशा प्रकारच्या आपत्ती येऊ शकतात किंवा येतात. आता मला सांगा, आपत्ती ह्या दोन प्रकारच्या असतात. एक नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. मग आता नैसर्गिक आपत्ती कोणत्या सांगा बरं. तर नैसर्गिक आपत्ती म्हणजे कुठला, तर महापूर, भूकंप, ज्वालामुखी, विजांचे कोसळणे, जंगलांना अचानक लागणारी आग म्हणजेच काय तर वणवा, ह्या आहेत नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्ती म्हणजे निसर्गामुळे निर्माण झालेल्या आपत्ती आणि त्याच्यावर माणूस काहीच करू शकत नाही. अशा आपत्तींना काय म्हणतात, तर नैसर्गिक आपत्ती. आणि निर्मित आपत्ती म्हणजे काय, तर माणसामुळे जी आपत्ती येतात, माणसं कारणीभूत असतात ज्या आपत्तीसाठी, त्या आपत्तींना मानवनिर्मित आपत्ती म्हणतात. म्हणजे त्या कुठल्या, तर त्या म्हणजे दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, यातून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात ह्या परत रासायनिक वायू आणि वायूंची गळती, आग, अपघात ह्या काय आहेत, तर मानवनिर्मित आपत्ती आहेत. आता रासायनिक वायूंची गळती जेव्हा ह्याच्यामधून होते, कंपन्यांमधून वगैरे होते, तेव्हा परिसराला त्याचा फार वाईट परिणाम भोगावा लागतो. जीवितहानी होते. आता अपघात पण होतात. अपघात कशामुळे होतात, तर वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे, पुन्हा काही गाड्या म्हणजे बिघाड झाल्यामुळे किंवा चालकाच्या चुकीमुळे, आणि त्याच्यामुळे सुद्धा गाड्यांची मोडतोड होते, जीवितहानी होते. अशा प्रकारच्या मानवनिर्मित पण आपत्ती येतात. आग ही सुद्धा मानवनिर्मित आहे, मानवनिर्मित आपत्तीच आहे. आगीमुळे काय होतं, तर आगीमुळे सुद्धा खूप जीवितहानी होते, पुन्हा हवा प्रदूषित होते इत्यादी नैसर्गिक आपत्ती आहे, मानवनिर्मित आपत्ती आहेत. आता आपण काही नैसर्गिक आपत्ती कोणत्या आहेत त्या पाहूया. तर भूकंप कसे होतात माहिती आहेत का तुम्हाला, तर भूकंप कसे होतात ते आपण पाहूया. भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्यांची परिणती भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते आणि ह्याला भूकंप म्हणतात. त्यामुळे भूकंपामुळे काय होते माहिती आहे का तुम्ही कधी भूकंप म्हणजे अनुभवलात का, तर भूकंपामुळे काय होते, तर जमीन थरथरते किंवा जमीन हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात. अशी भूकवचामध्ये कंपने होणे याला भूकंप म्हणतात. भूकंप अन्य कारणाबरोबरच भूकंप कशामुळे होतात, तर भूकंप आता धरणे बांधतात आपण, काही मोठी धरणे व खाणकाम ही प्रमुख मानवी कारणे आहेत असे मानले गेले आहे. तर समुद्रामध्ये जर भूकंपाचा उगम असेल तर समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लाटा निर्माण होतात आणि काय होतं, आणि मग ह्या लाटा इतक्या म्हणजे 3-4 मजली इमारती इतक्या लाटा होतात आणि मग ह्या लाटा आपल्या किनाऱ्यावर येऊन धडकतात आणि ह्याला सुनामी म्हणतात. आता भूकंपाचे परिणाम काय होतात ते आपण पाहूयात.
तर भूकंपामुळे काय होतं, बांधकामे सगळी पडतात, घरं पडतात, इमारती पडतात, पूल, रस्ते, लोहमार्ग सगळं उद्ध्वस्त होतं. नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलते. त्यामुळे नद्याचे पाणी शहरात म्हणजे गावामध्ये येते आणि मग जनजीवन पूर्ण विस्कळीत होऊन जाते. मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. घरं पडतात, त्याच्या इमारती पडतात आणि त्या ढिगाऱ्याच्या खाली अनेक जण मृत्युमुखी पडतात, काही जण जखमी होतात. म्हणजे अशा प्रकारचे परिणाम भूकंपाचे होतात. आता आपण महापूर या नैसर्गिक आपत्तीविषयी माहिती घेऊया. आता महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. अतिवृष्टीमुळे काय होतं, पावसामुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते, तेव्हा पुराचे संकट ओढवते. बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते. तुम्हाला माहिती आहे, मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी सगळ्या ठिकाणी म्हणजे काही मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी जवळजवळ पाणी साठते आणि काय होतं, त्यामुळे गटारे तुंबतात, पाणी रस्त्यावर पसरतं आणि आसपासच्या परिसरात व घरातही पाणी शिरते. तर मुंबईमध्ये दरवर्षी ह्या अशा प्रकारचं म्हणजे मुंबईची तुंबापुरी होते, असं तुम्ही बातम्यांना वगैरे पाहतच असता. तर आता ही अशी महापूर का येतो बरं? तर आता काय झालं, आता शहरीकरण झालेलं आहे, माहिती आहे तुम्हाला, शहरीकरण झालंय. आता नेहमी खोदकाम चालू असतंय. आता मुंबईमध्ये मेट्रोचं काम चालू आहे, आगगाडी रस्ते बांधण्याचं काम चालू असतं, इमारती बांधण्याचं काम चालू असतं, कारखाने चालू असतं आणि त्याच्यासाठी आपण काय करतो, म्हणजे मानव काय करतात, तर वृक्षतोड प्रमाणाबाहेर होते. त्याच्यामुळे काय होतं, तर जमिनीची धूप होते आणि मग ही माती कुठे जाते, तर नदीच्या पात्रांमध्ये जाते आणि मग ते नदीच्या पात्रांना पाणी साठवून ठेवण्याची क्षमता त्यांची कमी होते आणि मग हे पाणी खूप अतिवृष्टी झाली, पाऊस झाला तर हे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते आणि मग तेव्हा पुराचे संकट ओढवते. मग आता महापुराचे परिणाम कोणते आहेत ते आपण पाहूयात. तर मोठ्या प्रमाणावर महापूर जिथे येतो तिथे काय होतं, तर मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते, जमिनीची धूप होते, पिकांचे अमाप नुकसान होते, त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा होतो. पूर ओसरल्यानंतरही काय होतं, तर आजार, रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य खालावते. म्हणजे पूर ओसरल्यानंतर काय होतं की पुरामध्ये जे हे प्राणी असतात ते वाहून जातात, मग ते कुजतात आणि मग त्याच्यामुळे काय होतात, आपल्याला अनेक आजार होतात, रोगराई, यामुळे आपले आरोग्य खालावते. तर आज आपण काय शिकलो, तर नैसर्गिक आपत्ती कुठल्या आहेत त्या आपण शिकलो. त्याच्यामध्ये आपण भूकंप आला, त्याच्यानंतर भूकंपाचे परिणाम काय होतात, महापूर आणि महापुराचे परिणाम काय होतात याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आता आपण पुढच्या भागामध्ये नैसर्गिक आपत्ती, दुसऱ्या कुठल्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेऊया आणि कोणत्या उपाययोजना आपल्याला करायला हव्यात याच्याविषयी माहिती पाहूयात. धन्यवाद.